नमस्कार मंडळी, आषाढी एकादशी आहे आणि साबुदाणा वडा तर झालाच पाहिजे. आणि हा साबुदाणा वडा कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी, तसंच एक नंबरचा असा पोकळ होण्यासाठी आणि तेलकट न लागण्यासाठी काय काय टिप्स वापरायच्या ते मी सर्व व्हिडिओमध्ये सांगितले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चटणी पण एक नंबर आलेली आहे. आणि आवडलं ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा घेतला होता. अगदी ह्या वाटीने साबुदाणा घेतला आहे. ह्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतला, रात्री भिजवला आणि खूप छान असा मस्त भिजून झालेला आहे. आणि आता आपण करणार आहोत साबुदाणे वडे. तुमच्या लक्षातच आलं असेल. आणि आषाढी एकादशी आता जवळ आलेली आहे, तर त्यासाठी पदार्थ झालाच पाहिजे. तर तो कसा करायचा, प्रमाणबद्ध कसा करायचा, ते मी इथे सर्व सांगितलेलं आहे. हा 1 वाटी साबुदाणा आहे, तर हा आहे 125 ग्रॅम. आणि त्यासाठी एक मिडियम साईजचा बटाटा घ्यायचा. आता तो बटाटा पण मी शिजवून ठेवलेला आहे. असा एवढा मिडियम साईजचा बटाटा मी शिजवून ठेवलेला आहे. एवढा अगदी पुरेसा होतो. जर तुम्ही जास्त बटाटा घातला, साबुदाणे वडे तळताना अगदी फुटतात आणि तेलात विरघळतात. तर बघा, आता 1 वाटी साबुदाणा भिजवला आणि तो रात्रभर मी भिजवला आहे. तुम्ही 3-4 तास भिजवलात तरी चालेल. स्वच्छ असा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि अगदी अर्धा पेरभर आपल्याला पाणी इथे घालायचं आहे. पाणी जास्त घालू नका. पाणी जास्त घातलं तर असा चिकट होईल आणि साबुदाणा वडा गोळा करताना हाताला चिटकेल आणि तेलात पण असा पसरेल. तर बघा, इथे अर्धा पेरभर पाणी घातलेलं आहे आणि आता झाकून ठेवते. झाकल्यानंतर सकाळी उठून याचे मला वडे करायचे. तर हा साबुदाणा इतका सुंदर भिजून झाला आहे ना, तर त्याबरोबर हा एक बटाटा घेतला. अगदी मिडियम साईजचा बटाटा घ्या. म्हणजे 125 ग्रॅम साबुदाणा असेल तर एक मिडियम साईजचा बटाटा घ्यायचा. मिडियमपेक्षाही छोटा असला तरी चालेल. जास्त बटाटे वापरू नका, नाहीतर ना ते तेलात विरघळतात. तर आता त्यासाठी चटणी करायची आहे आणि त्यात हे वाटण पण आपल्याला वड्यांमध्ये घालायचे. तर त्या 1 वाटी शेंगदाणा इथे मी घेतलेला आहे. शेंगदाणा चांगला कुरकुरीत होईस्तोवर मंद आचेवर भाजून घ्यायचा. म्हणजे लो टू मिडियमवर भाजून घ्यायचा. शेंगदाणे छान भाजून झाले. आता याला गार करायला ठेवूया. गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. बघू शकता, मी इथे फक्त पाव वाटी शेंगदाणे घेतले. खूप जास्त शेंगदाणे पण घालू नका. 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिखटपणानुसार मिरची घाला किंवा तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. आता बघा, हे असं जाडसर वाटण करून घ्यायचं. जास्त बारीक दळू नका. हे ना, दाताखाली शेंगदाणे आले आणि मिरची आली ना, वडा खाताना खूप छान लागतं. तर आता एका बाउलमध्ये साबुदाणा काढून घेतला. साबुदाणा काढल्यानंतर आपण तयार केलेलं हे वाटण घालूया. म्हणजे अगदी जाडसर दळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सर्व वाटण घालून झालेलं आहे. वाटण घातल्यानंतर शिजवून ठेवलेला हा बटाटा घेतला, साल काढलं आणि कुस्करून घेतला. तुम्ही किसणीनेही करू शकतात त्याला बारीक. तर आता याला मिक्स करायचं, पण त्याआधी ना चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालताना तुमच्या आवडीप्रमाणे घाला, म्हणजे चवीनुसार मीठ वापरा. आता याला आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ म्हणजे मळून घेऊ. पीठ छान मळून झालेलं आहे, बघू शकता. कुठेही चिकटपणा जास्त नाही आहे आणि अगदी व्यवस्थित गोळा आपला मळून झालेला आहे. आता याचे वडे तयार करून घ्या. तुम्हाला हव्या त्या आकारात करा. मी बघा, छोट्या लिंबाच्या आकाराचा असा पिठाचा गोळा घेतला आणि वडा तयार करायला घेतला. बघू शकता, अगदी पटकन वडे पण आपले थापून होतात. खूप जास्त याला म्हणजे झंझट होत नाही. दाब म्हणजे कसं असतं, साबुदाणा जास्त मोकळा असला तर दाबत बसावा लागतो आणि जर पातळ झाला तर तो चिकट होतो. वडाही तो पातळ पातळ होत जातो. अशा पद्धतीने हे सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत. तयार केलेले वडे एका डिशमध्ये काढून घेतले. तर एवढ्या साहित्यात माझे 12 वडे झालेले आहेत. अगदी लिंबाच्या आकाराचा घेतलेला आहे. थोडा मोठा लिंबू असतं ना, त्याप्रमाणे. आता हे 12 वडे आरामात 4 लोकांना पुरू शकतात. म्हणजे एका डिशमध्ये 3 वडे वाढले तर बघा, आता वडे बाजूला ठेवले. चटणी तयार करून घेऊया. पाऊण वाटी इथे शेंगदाणे घातले. मिरच्या तुम्ही आवडीनुसार घाला. मूठभर चांगली कोथिंबीर घाला. खात असाल तर घाला, नसाल खात उपासाला तर नका घालू. छान असं चिकन असं वाटण तयार करून घ्यायचं. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातलं. तेल चांगलं तापलं. जिरं घातलं. जिरे तडतडलं. तयार केलेलं वाटण घातलं. वाटणाला तेल सुटस्तोवर परतवलं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून टाकलं. नंतर अगदी 1 ते 1.5 ग्लास चांगलं गरम पाणी घेतलं, तेही टाकलं. चवीनुसार मीठ घातलं. ही मी पातळ करते, तुम्ही घट्ट करत असाल ना तर पाणी कमी वापरा आणि मीठ चवीनुसार घाला. चटणी तिकडे मी कढायला ठेवलेली, आमच्याकडे कढायला म्हणतात. तर गॅसवर आता तेल छान तापलं. लक्षात असू द्या, वडे करताना तेल एकदम कडकडीत तापवायचं आणि नंतरच वडे घालायचे. नाहीतर काय होतं, वडे ना तेलात विरघळतात. तुम्ही जर बारीक गॅसवर केले ना तर तेल
अगदी पिऊन घेतील वडे आणि पूर्ण पातळ होतील. अशा पद्धतीने करायचे आणि थोड्या वेळाने मिडियमवर गॅस करायचा आणि आलटून पालटून छान असे वडे तळून घ्यायचे. तळून झालेले वडे बघा अगदी मस्त टम्म फुगलेले आहेत. अगदी अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. तळलेले वडे बघा एक नंबर झालेले, अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना त्याप्रमाणे आपले साबुदाणा वडा तयार झालेला आहे. तयार झालेला वडा बघा किती कुरकुरीत आहे. म्हणून मी साबुदाणे वडे करताना ज्या सर्व टिप्स सांगितल्या आहेत ना त्या नक्की वापरा. बघू शकता अगदी मस्त पोकळ असा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला वडा चटणीबरोबर खायला एक नंबर लागतो. आम्ही पातळ चटणी केली, तुम्ही घट्ट करू शकतात किंवा खोबऱ्याची चटणी पण छान लागते याच्याबरोबर. ओल्या नारळाची चटणी पण खूप सुंदर लागते. आजचा आपला साबुदाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही केले तर कसे झाले ते पण सांगा.